Hello students, today we are going to see English workshop of the poem You Start Dying Slowly. Before start our video, I request you to subscribe my channel. First activity, read the different message in the poem given below. Choose the one that suits the poem best. आपल्याला काही संदेश दिलेले आहेत. या कवितेशी जे योग्य प्रकारचा संदेश जुळतो तो आपल्याला लिहायचं आहे. तर पहा, पहिला आहे फेस लाईफ व्हॉट एव्हर इट मे गिव्ह यू. बी फुलफिल ऑल युअर ड्रीम्स अँड अनफुलफिल्ड डिझायर. सी बी युअर सेल्फ अँड डू व्हॉट युअर हर्ट्स टेल यू. डी ॲक्सेप्ट ऑल पॉसिबल चेंजेस ऑर रिस्क दॅट यू हॅव टेकन. ई कीपिंग ऑल युअर सेल्फ इस्टीम इंटॅक्ट. जस्ट ट्राय टू रिलॅक्स इन लाईफ. आता पहा, यामधून सगळ्यात बेस्ट जो कवितेशी सूट होतो तो संदेश आहे, तो मेसेज पहा. बी युअर सेल्फ अँड डू व्हॉट युअर हार्ट टेल्स यू. त्यानंतर स्टेट द फॉलोइंग थीम ऑर द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम. तर पहा, थीम कोणती आहे. थीम ऑर द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम इज दॅट आवर लाईफ मस्ट फ्लो अँड रिन्यू इट्स सेल्फ at every moment of its being. When we enrich our slaves with new knowledge, wide experience, fresh emotions, daring encounters and exciting challenges, then only we live our life fully. We live stagnant, respectively, or conventional life. We start dying slowly instead of living fully satisfied life. त्यानंतर लाईन दॅट प्रोव्हाइड्स एव्हिडन्स ऑफ द थीम. ही थीम दर्शवणारी ओळ आपल्याला लिहायची आहे. ती ओळ आहे, इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ यू स्टार्ट डाईंग स्लोली. त्यानंतर पुढची ॲक्टिव्हिटी, 3 कॅरेक्टरिस्टिक्स फ्रॉम द पोएम दॅट मेक अ पर्सन डल अँड अनइंटरेस्टिंग. 3 कॅरेक्टरिस्टिक्स लिहायचे आहे की ज्यामुळे आपण व्यक्ती कसा होतो, अनइंटरेस्टिंग होतो, डल होतो. तर पहा कोणत्या कोणत्या आहेत. फर्स्ट वन, बिकमिंग अ स्लेव ऑफ युअर हॅबिट्स. सेकंड वन, नॉट गोईंग विथ फ्रेश इमोशन्स. थर्ड वन, नॉट फेसिंग एक्साइटिंग ऑर द रिस्की चॅलेंजेस. पुढची ॲक्टिव्हिटी आहे, पिक आउट 4 ॲडजेक्टिव्ह फ्रॉम द पोएम अँड राईट देम डाऊन विथ द नाउन्स दे डिस्क्राईब. ॲडजेक्टिव्ह त्यांच्या नाउन्ससोबत लिहायचे आहेत. पहिलं पहा, सेम पाथ्स. पाथ्स कसे आहेत, सेम. कलर्स, डिफरंट कलर्स. ट्रुब्युलंट इमोशन्स, सेन्सिबल, ॲडवाइस, या प्रकारे. त्यानंतर चौथी ॲक्टिव्हिटी, कम्पेअर द स्ट्रक्चर ऑफ द पोएम यू स्टार्ट डाईंग स्लोली टू द पोएम इन युनिट 1.1 अँड 1.3 टू विच पोएम डज द स्ट्रक्चर मॅच. तर बघा, आपण 1.1 मध्ये टीनेजर्स प्रेयर आणि आता ही कविता द स्ट्रक्चर ऑफ द पोएम 1.3 बास्केट फुल ऑफ मूनलाईट यांचं मॅच होत असते. यांच्या दोघांचं काय होऊन राहिलं, मॅच होऊन राहिलं. मीन्स दिस पोएम यू स्टार्ट डाईंग स्लोली अँड द पोएम बास्केट फुल ऑफ मूनलाईट दॅट इज 1.3. द स्ट्रक्चर ऑफ द बोथ पोएम इज द सेम अँड द स्ट्रक्चर इज मॅचेस विथ दिस with each another. तर एकामेकासोबत त्यांचे स्ट्रक्चर जुळत आहे. बट डिफरंट कशामध्ये आहे पहा, डिफरंट नोटीस इन द अदर पोएम दॅट इज 1.1 टीनेजर्स प्रेयर अँड धिस पोएम यू स्टार्ट डाईंग स्लोली. तर अलग लक्षात, 1.3 मधील जे बास्केट फुल ऑफ मूनलाईट आहे त्या कवितेचं स्ट्रक्चर आणि या कवितेचं स्ट्रक्चर कोणत्या, यू स्टार्ट डाईंग स्लोली, यांचं कसं आहे, सारखं आहे. परंतु वेगळं कोणाचं स्ट्रक्चर आहे, अ टीनेजर्स प्रेयर ही 1.1 मधली
आणि ही कविता यू स्टार्ट डाईंग स्लोली. तर पहा काय डिफरन्स आहे तो लिहू आपण आता. टीनेजर्स प्रेयरमध्ये रिथमिक कविता कशी आहे, रिथमिक आहे, राईम्स आहे, राईम स्कीम आहे. परंतु या कवितेमध्ये यू स्टार्ट डाईंग स्लोलीमध्ये फ्री वर्स आहेत. नो राईम स्कीम आर राईम, नो राईम आर द राईम स्कीम. राईमच नाही तर राईम स्कीम राहील का, नाही. म्हणजे फ्री वर्स पोएम असल्यामुळे राईम नाही, राईम नसल्यामुळे रायमिंग स्कीम नाही. हा एक डिफरन्स आहे. दुसरा डिफरन्स पहा, नॅरेटिव्ह. ही कविता टीनेजर्स प्रेयर कशी आहे, नॅरेटिव्ह. टीनेजर्स प्रेयर टू गॉड, कोणाला प्रेयर केली आहे, गॉडला. आणि हे डिडक्टिव्ह पोएम आहे, इम्पॉर्टिंग ॲडवाईस. यामध्ये काय आहे, सल्ला दिलेला आहे. त्यानंतर तिसरं पॉईंट लिहा, कॉर्टेन. कॉर्टेन मीन्स अ ग्रुप ऑफ 4 लाईन इन ईच स्टँजा. 1.1 मध्ये जे टीनेजर्स प्रेयर आहे त्यामध्ये आपल्याला 4 ओळीचं कडवं दिसत आहेत. किती ओळीचे कडवे आहेत तिथं, 4 ओळीचे ईच स्टँजा. परंतु प्रत्येक स्टँजा 4 ओळीच्या. परंतु यू स्टार्ट डाईंग स्लोली या कवितेमध्ये आपल्याला डिफरंट नंबर ऑफ लाईन इन ईच स्टँजा. प्रत्येक कडव्यामध्ये वेगवेगळ्या म्हणजे ओळी आलेल्या आहेत. कोणत्या कडव्यामध्ये 3 ओळी, कोणत्या कडव्यामध्ये 5 ओळी, या प्रकारे म्हणजे वेगवेगळा आहे, डिफरंट नंबर ऑफ लाईन आहे. आणि त्यानंतर पुढचा डिफरन्स आहे डिफरंट फिगर ऑफ स्पीच. याच्यामध्ये टीनेजर्स प्रेयरमध्ये डिफरंट फिगर ऑफ स्पीच आहेत. तर यू स्टार्ट डाईंग स्लोलीमध्ये जास्तीत जास्त रिपिटेशन कोणता, इन द बिगिनिंग ऑफ ईच लाईन. प्रत्येक ओळीच्या सुरुवातीला कोणता अलंकार आहे, रिपिटेशन. फिगर ऑफ स्पीच कोणता आहे, रिपिटेशन. त्यानंतर पुढची ॲक्टिव्हिटी पाचवी ॲक्टिव्हिटी पहा. पाचव्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, व्हॉट एक्सप्रेशन इज रिपीटेड इन द पोएम अँड हाऊ मेनी टाइम्स, वाय डू यू थिंक द पोएट एम्फसाइज इट. या कवितेत कोणता वाक्यप्रयोग पुन्हा पुन्हा दिलेला आहे, किती वेळा आहे आणि त्याच्यावर काय विशेष महत्त्व दिलं आहे कवीने. तर बा उत्तर, आन्सर द एक्सप्रेशन इफ यू डू नॉट इज रिपीटेड इन द पोएम. कोणता एक्सप्रेशन, इफ यू डू नॉट, इट हॅज बीन रिपीटेड 12 टाइम्स. किती वेळा रिपीट झाला तो, 12 वेळा. इन द बिगिनिंग ऑफ लाईन इन द पोएम, म्हणजे या कवितेच्या सुरुवातीच्या ओळींमध्ये ओळींच्या सुरुवातीमध्ये किती वेळा रिपीट झालेला आहे तो, 12 वेळा. द पोएट एम्फसाइज इट बिकॉज ही वॉन्ट टू अर्ज स्ट्रॉंगली टू रीड द पोएम अँड स्ट्रेस द थिंग्स दॅट वी शुड नॉट. पहा एम्फसाइज का बरं केलेलं आहे, विनंती केली आहे तुम्हाला ही कविता वाचण्याची. He reminds us every time what we should avoid to do for living good life. आणि त्यांनी आपल्याला आठवण करून दिली की चांगलं जीवन जगण्याकरता आपण काय टाळायला पाहिजे प्रत्येक वेळेस. त्यानंतर पुढची ॲक्टिव्हिटी आहे 6वी, राईट द अपोजिट ऑफ द फॉलोइंग इन द फॉर्म ऑफ ॲडवाइस युजिंग डिफरंट वर्ड्स अँड फ्रेजेस. पहिलं आहे हे, यू डू नॉट ट्रॅव्हल. पहा आपल्याला हा उदाहरण दिलं आहे, यू डू नॉट ट्रॅव्हल. त्याच्या विरुद्ध काय होईल, यू शूड ट्रॅव्हल ॲज मच ॲज यू कॅन. जितकं जास्त प्रवास करता येईल तितकं करा. यू डू नॉट अप्रिशिएट युअर सेल्फ. याच्या विरुद्ध काय होईल, यू शूड अप्रिशिएट युअर सेल्फ. पहा डू नॉट काढून टाकायचं, बाकी जसं आहे तसं लिहायचं. यू शूड लावा, यू शूड अप्रिशिएट युअर सेल्फ. सी, यू किल युअर सेल्फ इस्टीम. च्या अपोजिट यू शूड कीप युअर सेल्फ इस्टीम. यू बिकम अ स्लेव ऑफ हॅबिट्स. अपोजिट काय होईल, डोंट बिकम अ स्लेव ऑफ हॅबिट्स. यू रिफ्यूज टू स्पीक अ स्ट्रेंजर. यू शूड स्पीक अ स्ट्रेंजर. यू डू नॉट चेंज युअर लाईफ. यू शूड चेंज युअर लाईफ. यू रिफ्यूज टू टेक अ रिस्क. यू शुड नॉट you should take risk. You should always be ready to take a risk. या प्रकारे. त्यानंतर पुढची ॲक्टिव्हिटी, complete the following table with the things in your life which help you to change your habit and routine. पहा तुमचे दिनक्रम
व सवयी बदलवण्यासाठी सहाय्यक ठरणाऱ्या तुमच्या जीवनातील काही गोष्टी आपल्याला लिहायच्या आहे. तो तक्ता पूर्ण करायचा आहे. पहिला आहे इफ आय डू धिस आय शॅल. मी असं केलं तर तसं होईल बा. या प्रकारे इफ आय ट्रॅव्हल काय होईल, आय शॅल वायडन माय वर्ल्डली नॉलेज अँड एक्सपिरियन्स. इफ आय रीड, जर तुम्ही वाचन कराल तर काय होईल, आय शॅल बी वाईज अँड नॉलेजेबल. इफ आय चेंज माय बॅड हॅबिट्स, नंतर काय होईल, आय शॅल लीड जंटल अँड सिव्हिलाइज लाईफ. इफ आय प्ले कंटिन्युअसली ऑन अ मोबाईल फोन, तर काय होईल, आय शॅल मिस द प्लेजर ऑफ प्लेइंग ऑन अ प्ले ग्राउंड. इफ आय डोंट मेक फ्रेंड्स, तर काय होईल, आय शॅल लिव्ह कशी जीवन जगाल, डल, टेडियस, सॉलिटरी अँड स्क्लुडेड लाईफ. त्यानंतर एव्हरीवन नीड्स इन्स्पायरेशन टू मूव्ह अहेड or make progress in our life. There are some things which inspire us to live better. What are those things? प्रत्येकाला मोटिवेशन करता, इन्स्पायरेशन पुढे जाण्याकरता, प्रोग्रेस करण्याकरता जीवनामध्ये कशाची आवश्यकता असते, इन्स्पायरेशनची. देअर आर सम थिंग्स विच इन्स्पायर्स अस. आणि अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला इन्स्पायर करू शकतात, प्रेरित करू शकतात. व्हॉट आर दोज थिंग, त्या गोष्टी लिहायच्या आहे. जसं कोणत्या कोणत्या गोष्टीने आपण प्रेरित होऊ शकतो, स्टोरीज, ड्रीम्स, पॅरेंट्स सपोर्ट, रोल मॉडेल, माउंटेन, फेथ इन युअर ओन डिग्लिजियन्स. या प्रकारे या गोष्टींनी आपण काय होऊ शकतो, स्वतः प्रेरित होऊ शकतो. त्यानंतर कंप्लीट द वेब डायग्राम विथ वर्ड्स दॅट गो विथ देअर टॉपिक्स. आपल्याला वेब डायग्राम द्यायची आहे, दिलेली आहे, ती पूर्ण करायची आहे. जसं ट्रिब्युलंट, अनस्टेडी. ट्रिब्युलंट म्हणजे काय, अनस्टेडी. काय काय असते, स्ट्रॉम असतात, वादळ. कंडिशन्स कशा असतात, कंडिशन अनस्टेडी. क्राऊड, लोक, जनता कशी असते, अनस्टेडी. वेदर कसं असतो, अनस्टेडी. सी वेव्ज, सागरी लाटा कशा असतात, अनस्टेडी. त्यानंतर दुसरा एक ग्लिसनिंग, चमकणे. काय काय चमकते, आईज, फिश, हेअर, डोळे चमकतात. कानही तुमचं काय, केसही चमकतात. मासोळी चमकते. वेट स्ट्रीट्स, ओले रस्ते है ना. स्नो कॅप माउंटेन, म्हणजे ज्या पर्वतावर काय असते, स्नो असते, बर्फ, तेही चमकतात. त्यानंतर सेन्सिबल काय असते, सेन्सिबल ॲडवाइस, सेन्सिबल डायलॉग, सेन्सिबल आयडिया, सेन्सिबल पर्सन, सेन्सिबल डील. या प्रकारे. तर या प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश वर्कशॉप हा भाग बघितलेला आहे.